Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. वंदे रूप सनातन सर्वस्य चाहं विधि सन्निविष्टं मत्तः ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैः अहमेव वेदान्तकृत् हरे कृष्ण. आज आपण तिसरा अध्याय पाहणार आहोत. पुढे श्लोक नंबर 31 पासून आपण पुढे पाहूया. तर आपण श्लोक वाचूया आणि पाहूया भगवान कृष्ण आज काय इथे संदेश देत आहेत. मी शेअर करतो श्लोक. ठीक आहे, मी श्लोक वाचतो. ये मे मतम इदम. रिपीट करू शकता. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः. नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवः. ये मे मतम् इदं नित्यम्. ये मे मतम् इदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः. अनुतिष्ठन्ति मानवः. श्रद्धावन्तो अनुसूयन्तो. श्रद्धावन्तो न सूयन्तो. श्रद्धावन्तो अनुसूयन्तो. श्रद्धावन्तो न सूयन्तो. मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. मुच्यन्तेऽपि कर्मभिः. मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. ओके, तर आपण त्याचा अर्थ आणि तात्पर्य पाहूया. इथे आजच्या श्लोकात भगवान काय म्हणत आहे. जी कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. इथे भगवान काय म्हणत आहे की जे व्यक्ती माझे आदेश अनुसार काम करतात आणि या उपदेशाचा जे भगवान उपदेश देत आहेत त्याचं द्वेष रहित. याचा अर्थ काय आहे की भगवान जे उपदेश आहेत त्यांचे द्वेष करणारी पण लोक आहेत. तर एक आदेशानुसार कर्म केले तरी त्यांच्या आदेशाचा द्वेष राहील. असं नाही अरे काय कशाला मला हे करायला होतं, हे असं का तसं का, असं नाही. द्वेष रहित होऊन अनुसरण जे करतात त्यांचं काय होतं ते भगवान कृष्ण ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. त्यांचे जे कर्मबंधन आहेत ते आपण पाहिलं की एक कर्म आहे आणि एक विकर्म आहे. तर विकर्माची पण कर्म भोगायला लागतात आणि कर्माची पण भोगायला लागतात. तर ह्यात सकाम जे कर्म आहे त्याचे जे बंधन आहे त्याच्यातून ते मुक्त होतात. कशामुळे फक्त आपल्याला काय करायचं भगवंताच्या आदेशानुसार आपले कर्म करायचे आणि ते पण कुठल्या मूडने भगवंताचं जे उपदेश आहे त्यांचं द्वेष न करता आपल्याला हे जे पालन करायचे आहे तिथे. तर इथे थोडस आपण तात्पर्य वाचूया. इथे कोणाला वाचायचं तात्पर्य?
हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का मी? येस येस माताजी, या अर्चना माताजी. ओके. हरे कृष्ण. तात्पर्य. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवाद रहित शाश्वत सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहेत त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे. भगवंताचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले आणि तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत, परंतु भगवंतांच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यास असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या हरे कृष्ण. ठीक. तर इथे आता इथे काय सांगितलं आहे की जे भगवंता जे ये मे मतम इदम, माझी जे मत जे आहेत, माझे जे उपदेश आहेत त्याच्याप्रमाणे जो वागतो. तर आता भगवानची जी मतं आहेत ते कशी आहेत, ते कुठल्या साधारण व्यक्तीची मतं नाही आहेत. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये क्लिअर करत आहे की हे जे उपदेश आहेत, ही जी मतं आहेत भगवंतांची, पूर्ण संसार, इव्हन रशियन म्हणजे दुसऱ्या भाषेतले, दुसऱ्या कल्चर जे कल्चरची जी लोक आहेत ती पण, इव्हन रोमन, एव्हरीबडी, सगळ्यांना म्हणजे भगवान कृष्णाचं काय उद्देश आहे ते वाचायचं, समजायचे का, कारण ते साधारण नाही आहेत त्यांचे जे उपदेश आहेत. तर असं नाही समजलं पाहिजे भगवद्गीता की काहीतरी म्हणजे भगवान आपलं एक दिवस उठले आणि आपलं काहीतरी सांगायला लागले. नाही, तसं नाही. भगवंताचा जो उपदेश आहे तो सर्व मानवच्या कल्याणासाठी आहे. तर इथे हे सांगितलंय की एक मिनिट. ओके. तर इथे हे सांगितलं आहे की जे त्यांची जी मतं आहेत ते भगवान श्रीकृष्ण हे कोण आहेत, हे परम पुरुषोत्तम भगवान आहे आणि त्यांची ही मतं आहेत आणि त्यांचं मत म्हणजे हे वैदिक ज्ञानच आहे, ते वैदिक उपदेशच आहे ते. कारण वेद कोणी लिहिले आहेत? वेद पण भगवंतानेच लिहिले आहेत. भगवंताचे जे शब्द आहेत तेच वेद आहेत. असं सांगितलं जातं की भगवान जेव्हा श्वास घेत होते, ब्रिदिंग त्यांचं चालू होतं, त्याच्यातून वेद आले. तर व्यासदेवांनी ते फक्त लिहून घेतलं होतं. असं नाही की व्यासदेवांनी त्याचं काहीतरी आपल्या स्वतःच्या मनाने डिस्कव्हरी केली किंवा त्यांनी स्वतःच्या मनाने लिहिलं. नाही, जे भगवंतांनी सांगितलं तेच त्यांनी लिहिलंय. तर हे जे आहे ते भगवंताचे उपदेश आहेत आणि ते किती महत्वाचे आहेत ते आपल्या ह्याच्यावर समजतं की ते साक्षात भगवंताचे मत आहेत. आणि मग पुढे ते सांगितलं आहे त्यांच्या प्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्य ही शाश्वत आहे. भगवान शाश्वत आहे आणि त्यांचं हे जे जी कृष्ण भावना आहे ती पण शाश्वतच आहे. भगवंताचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे आणि ह्याच्यावर श्रद्धा असली पाहिजे. कधी कधी पाहतो लोक, कधी काही जे उपदेश आहे त्याच्यावरती श्रद्धा आहे, काही उपदेशावर नाहीये. तर प्रत्येक भगवंताच्या प्रत्येक आदेशावर, प्रत्येक उपदेशावर त्यांची दृढ श्रद्धा असली पाहिजे आणि द्वेष न करता त्याचं पालन केलं पाहिजे. द्वेष रहित होऊन भगवान इथे सांगतात की द्वेष नका करू या उपदेशांचा. तर भगवद्गीता तर भाष्य असं का सांगितलंय तर भगवान की द्वेष करू नका म्हणून. कारण जगात अशी लोक आहेत ते भगवंताच्या उपदेशांचा द्वेष करतात. इव्हन जे भगवद्गीतावर टीका लिहिणारे आहेत, काही टीका लिहिणारे असे आहेत की त्यांनी भगवंताचा जो उपदेश आहे तो ऍज इट इज न सांगता त्याला तोडून मोडून सांगितलं आहे. की भगवान कृष्ण जेव्हा सांगत आहे की माझ्या शरणमध्ये या, तेव्हा ते म्हणतात नाही नाही, भगवान इथे म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाही, कृष्णाच्या आतमध्ये कोणतरी आहे, एक परमात्मा आहे, तुम्ही त्याच्या शरणला गेले. तर ही अशी जे मिसइंटरप्रेट करून जे सांगणारे लोक ते भगवंताचा उपदेश करतात, उपदेशांचा द्वेष करतात. असं मी आता जर सांगितलं की मला एक ग्लास पाणी पाहिजे, ह्याचा अर्थ काय, मला पाणी पाहिजे. ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ असं नाही सांगू शकत की
माझ्या मागे जो बसलाय किंवा माझ्या आतमध्ये जो बसलाय तो पाणी मागतोय. नाही, मी जेव्हा सांगतो की मला पाणी पाहिजे म्हणजे ते मला पाणी पाहिजे. असं भगवद्गीतेमध्ये जेव्हा सांगतात भगवान की सर्व धर्मां परित्यज्य माम एकम शरणम व्रज, सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या एकट्याच्या शरणमध्ये या, तर ते भगवान श्रीकृष्णाच्या शरण. तर जे टीकाकार आहेत ते मिसइंटरप्रेट करून किंवा त्याचा वेगळा अर्थ लावून ते जेव्हा सांगतात तर ते पण द्वेषी आहे. इथं प्रभुपाद ते सांगतात आणि असे बरेचसे टीका आहेत आपल्या भारतामध्ये. आणि म्हणून आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी भगवद्गीता वाचली असेल, पण त्या गीता वाचून तुम्हाला गीतेचा संदेश, गीताचा अर्थ समजला. जेवढं आपल्याला श्रील प्रभुपादजींची भगवद्गीता ती वाचून, त्यांचं ट्रान्सलेशन वाचून, त्यांचे म्हणजे जे तात्पर्य आहे ते वाचून जेवढी भगवद्गीता समजते ती दुसरे भगवद्गीता वाचून नाही समजत आपल्याला. म्हणजे मी बरेचशा लोकांना पाहिलं, मी बरेचशा लोकांना भेटतो, त्यांना विचारतो तुम्ही भगवद्गीता वाचली का? हा, त्यात संदेश काय आहे? कन्फ्युज होतो ना, त्यात काय संदेश आहे? हे पण सांगितलंय कर्म करा, कर्मच पूजा आहे, हे ते आहे, भगवान कोण आहे ते पण त्यांना कन्फ्युजन असतं. दॅट मीन्स त्यांना ती भगवद्गीता वाचली आहे तो करेक्ट मेसेज देत नाहीये. आणि म्हणून प्रभुपादजी आपण जर जसं स्टार्टिंग मध्ये केलं होतं की जे इंट्रोडक्शन आहे त्या इंट्रोडक्शन मध्ये प्रभुपादजी म्हणतात की या आधी जवळजवळ 700 एडिशन्स भगवद्गीतेचे फक्त इंग्लिशमध्ये, बाकी मराठी, गुजराती, हिंदी त्यांची आपण नाही घेऊ, फक्त इंग्लिशमध्ये ऑलमोस्ट 685 एडिशन्स होते वेगवेगळे. आणि ते वाचून एकही मनुष्य भक्त झाला नव्हता. दॅट मीन्स वॉट की हे जे द्वेष करणारी लोक आहेत, जे भगवंताचं साक्षात मेसेज आहे, डायरेक्ट मेसेज ते येत नाही, त्याच्यामुळे ते जे काय करतात आपलं सांगतात, आपल्या मनाची गोष्ट सांगतात. तर आता त्या भगवद्गीतेमध्ये आणि या भगवद्गीतेमध्ये काय फरक आहे? त्या भगवद्गीतेमध्ये ते आहेत हे स्वतःची कल्पना, काल्पनिक, त्याला मेंटल स्पेक्युलेटर्स बोलतात. स्वतःची, आम्हाला असं वाटतं. जसं मराठीमध्ये पण एक ग्रंथ होता त्याच्यामध्ये एका व्यक्तीने, तो जो लेखक आहे त्याने सांगितलं की मी एकदा कुरुक्षेत्रात गेलो, तिथल्या मला जे झाडांनी मला ही कथा सांगितली, ते सांगितलं. त्यांनी पूर्ण भगवद्गीताचा अर्थ विपरीत करून सांगितलं. इव्हन ते कर्णाला एकदम सुपर पॉवर, सुपर हिरो म्हणून, म्हणजे हे दिस इज ऑल स्पेक्युलेशन, इमॅजिनरी जे आहे. पण त्या भगवद्गीतेमध्ये आणि प्रभुपादजींच्या भगवद्गीतेमध्ये काय फरक आहे? आता प्रभुपादजींची भगवद्गीता आहे ते आपल्या मनाचं काही सांगत नाही. इट इज नॉट इमॅजिनरी. त्यांना असं नाही वाटत, ते कटही तुम्हाला असं दिसणार नाही मला असं वाटतं किंवा असं जर झालं असतं तर नाही. दिस इज नॉट, म्हणजे हे काय स्पेक्युलेशन नाही चाललंय इथे. ते म्हणतात की या शास्त्रामध्ये, या पुराणमध्ये भगवान असं बोललं, इथे या भागवतांमध्ये हा श्लोक आहे आणि त्याच्याप्रमाणे अर्थ, आणि ते जे अर्थ आहेत ते पण प्रभुपादजी आपल्या मनाने सांगत नाही. त्यांना त्यांच्या गुरुनी जे सांगितलं आहे त्या गुरूंना त्यांच्या गुरुनी जे सांगितलं, आणि असं करत करत जेव्हा जातो आपण वरपर्यंत तर ते डायरेक्ट ब्रह्माजी पर्यंत असतात. आणि ब्रह्माजीला हे ज्ञान कोणी दिलं? साक्षात भगवान कृष्णाने. आपण पाहिलं होतं की 4 मेन युनिव्हर्सिटीज आहे आपल्या, ब्रह्माजींची, शिवजींची, 4 कुमार आहेत ते, आणि लक्ष्मीजींची. भगवाननी डायरेक्ट या 4 लोकांना हे ज्ञान दिलं होतं आणि त्यांनी ऍज इट इज, हे त्यात काही ऍड केलं नाहीये, त्यात काही मायनस केलं नाही, जसं सांगितलं. असं मला तुम्ही एक उदाहरण, प्रभुपादजी नेहमी उदाहरण देतो. पोस्टमॅनला जेव्हा पत्र भेटतं तर ते पत्र घेऊन तो काढून, अरे नाही ह्याचा हा अर्थ चुकला, हा चेंज करतो मी इथं, अरे नाही हे ते एक चांगला शब्द असताना लिहिला पाहिजे, तो ऍड करतो. अरे हे काय लिहिलंय, कोणी रागात काहीतरी बोललं असेल तर, काही जेवी दिली असेल, तो बोलतो नाही हे चुकीचं आहे, मी कट करतो. नाही, पोस्टमॅन काय करतो, जसं भेटलं पत्र ते घेतो आणि ऍज इट इज ते पत्र, जो मेसेज आहे, त्याचा संदेश आहे तो देऊन टाकतो. तर आपली जी परंपरा आहे, आपलं जे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय आहे किंवा श्री संप्रदाय किंवा रुद्र संप्रदाय किंवा कुमार संप्रदाय, ह्याच्यामध्ये त्याची काही ऍडिशन होत नाही, काही सबस्ट्रॅक्शन, ऍज इट इज ते मेसेज देतो. आणि म्हणून
ही भगवद्गीता जी आहे आज दुनियाभरमध्ये वर्ल्डची जेवढी लँग्वेजेस आहेत सगळ्या लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. हिब्रूमध्ये आहे, अरबीमध्ये आहे, उर्दूमध्ये आहे, चायनीजमध्ये आहे, म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये जे आहे पीपल आर रीडिंग इट. ते त्याचा आनंद घेत आहे आणि ते भक्त बनत. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे फक्त वाचत नाही, दे आर बिकमिंग डिवोटीज. ते भक्त बनत आहे, ती सर्वात मोठी गोष्ट आहे. तर हे काय होतं, कारण त्यांचे जे चाहते श्री प्रभुपाद ते त्यांच्याशी प्रेम करतात भगवंताशी, आणि म्हणून तो मेसेज ॲज इट इज देतात, ते त्याला चेंज करत नाही. तर हे आपल्याला यातून या तात्पर्यामधून समजतं. आणि पुढे सांगतात की असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होत नाही. कुठले लोक? भगवद्गीतेचे भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णावर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होणार नाहीत. तर हे जे असे जे द्वेष करणारे आहेत ते लोक कधी असे मुक्त होणार नाही. परंतु भगवंताच्या शाश्वत उपदेशावर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी कर्मबंधनातून मुक्त होतो. तर महत्वाचं इथे काय आहे की जरी तो त्या आदेशाचं इथे काय लिहिलं पालन करण्यात असमर्थ असला, पण भगवंतावर श्रद्धा आहे, त्याची खूप श्रद्धा आहे, म्हणजे एकदम ब्लाइंड फेथ बोलतात ना की हा भगवंताने सांगितलं बस मला केलंच तर. जसं हजबंड वाईफचं ते म्हणजे त्यांचं प्रेम असलं की ते जे सांगितलं ते डोळे बंद करून ते फॉलो करतात. हे काय होतं, कारण तो जो कॉमन फॅक्टर आहे त्याच्यामध्ये लव्ह, आई वडिलांचं असू दे किंवा गुरु शिष्य मध्ये असू दे, ते प्रेम असतं की ते श्रद्धा असते त्याच्यावर, बाबा तू हे काम कर. तर ते मग विचार करत नाही की ह्याच्यामध्ये मला काही फायदा होईल, मला काही तोटा होईल, नाही, ते आर डुईंग इट. तर हे त्यांचं प्रेममुळे असं आहे. सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी ते कर्मबंधनातून मुक्त होत, आणि जरी तो असमर्थ ठरला पण त्या श्रद्धेमुळे त्याची हळूहळू भक्ती त्याची वाढत राहते, आणि म्हणून तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य भगवंताच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही. ते इनिशियली जेव्हा भक्तीमध्ये कोणी येईल तर त्याला सडनली सांगितलं 3 वाजता उठा, 16 माळा जप करा, तुम्ही वृंदावनला जा, तिकडे परिक्रमा करा, गोवर्धन परिक्रमा करा, तर त्याला एकदम जरा एकदम हेवी वाटेल. पण हळूहळू हळू जेव्हा तो चेंज कुठे येतो तेव्हा तो भक्तांचा संग करतो. तेव्हा भक्तांच्या साधू संघ किंवा भक्तांच्या संघ येतो तेव्हा त्याला हळूहळू ती गोष्ट समजते, आणि त्या श्रद्धेमुळे ते सगळे जे पालन आहे ते चालू करतो. जसं शास्त्रामध्ये सांगितलंय, सगळ्यात भक्तीमध्ये पुढे जाण्याचं सगळ्यात पहिलं जे चरण आहे, पहिला जो स्टेप आहे, पहिली जी आहे ती आहे श्रद्धा. आदव श्रद्धा तथा साधू संघ भजन क्रिया तत्व अनर्थ निवृत्ती. तर जेव्हा श्रद्धा असते तेव्हा तो आदर श्रद्धा तथा साधू संघ, जेव्हा श्रद्धा होते तेव्हा तो संतांचा संग करतो. जेव्हा संतांचा संग होतो त्याच्यामध्ये त्याला समजतं बाबा आपल्याला माळा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. आणि मग हळूहळू तो जेव्हा तो चालू करतो भजन क्रिया, जेव्हा भजन क्रियामध्ये लागतो, तो जप करतो, नामस्मरण करतो, मग हळूहळू जी अनर्थ निवृत्ती, त्याच्यामध्ये जे अनर्थ आहेत, ते वाईट गोष्टी आहेत, बॅड क्वालिटीज आहेत, ते सगळं हळूहळू सगळं समाप्त व्हायला चालू होतं. तर हे प्रोसेस आहे, स्टेप आहे. पण स्टार्ट कुठून होतं? आदव श्रद्धा पाहिजे त्याच्यासाठी. आणि ही खूप मोठा एक म्हणतो ना एक क्वालिटी आहे. तसं एक छोटीशी स्टोरी आहे, मी त्याच्यामध्ये ऍड करू इच्छितो. एकदा नारद मुनीजी चाललेले असतात, तर त्यांना एक ब्राह्मण भेटतो, खूप म्हणजे सुपर पंडित असतो, एकदम इतकं शिकलेलं, त्याला सगळं माहिती असतं, त्याला शास्त्र वेद हे ते. तर नारद मुनी त्याच्या जवळ जातात, आणि नारद बघून खुश होतात. नारद मुनी बोलतात, नारद मुनी कसे आहात तुम्ही, सगळं आदर करतो. बोलतो कुठे चालला? तुला मी भगवंताकडे चाललोय त्यांचं दर्शन घेण्याचं. हो बोलता, अरे बाबा तुम्ही त्यांना विचारा की मी परत त्यांच्याकडे भगवंताकडे मी कधी जाईन, कधी त्यांच्याकडे पोहोचतो.
बोलते ठीक आहे, मी विचार सांगतो. पण थोडं पुढे जातो ते तिकडे, तिथेच बाजूला एक हे असतो, मोची असतो एक कॉबलर. तर तो पण म्हणजे तो काही शिकलेला नाही, काय नाही, तो आपलं दिवसभर काम करत असतो. पण भगवंतावरती एकदम नितांत श्रद्धा असते, पूर्ण विश्वास आहे. तर तो पण नारद मुनीचं खूप स्वागत करतो. तर बोलतात तुम्ही कुठे चालला नारद मुनीजी? तर बोलतो मी भगवंताला भेटायचं. तो पण बोलतात की तुम्ही कृपा करून त्यांना विचारा की परत कधी तुमच्याकडे मी परत येईन. तर ठीक आहे. आणि हे जेव्हा नारद मुनीजी दोघांना भेटून जेव्हा परत जातात भगवंतांकडे, तेव्हा भगवंतांना सांगतात, भगवंत असं मला तुमची 2 भक्त भेटली होती. एक तर सांबार आहे, त्याला काही माहित नाही शास्त्र काय नाही. आणि दुसरा एक खूप मोठा ब्राह्मण पंडित आहे, सगळे शास्त्र त्याला, वेदांचा ज्ञाता आहे, सगळं माहिती आहे त्याला. दोघांनी प्रश्न विचारले, मी कधी तुमच्याकडे येईन? तो बोलतो हा जो सांबार आहे तो पहिला येईल माझ्या. मी बोलतो अरे असं कसं? तो बोलतो की असंच आहे, कारण त्याची भक्ती जी आहे, त्याची श्रद्धा जी आहे ती खूप अपार आहे. तर बोलतात तू आता जेव्हा परत जाशील तेव्हा एक काम कर, तुला स्वतःला समजेल. आणि तेव्हा जे परत जाशील त्यांना फक्त एक सांग, ते विचारतील भगवान काय करत होते, तू त्यांना सांग भगवंत जे सुई असते आपली सुई, सुईचं जे धागा टाकायचं जे भोक असतं आपल्याला माहिती किती बारीक असतं, आपल्याला धागा टाकायला आपल्याला कधी कधी 5-10 मिनिटं लागतात. ते बोलतो त्याच्यातून बोलतो मी हाती काढत होतो हे सांगतात. म्हणतो असं सांग बोलला हा ठीक आहे. आणि ते परत येतात. पहिलं त्या ब्राह्मणाला भेटतात. भगवान परत एक खुश होतात. अरे नारद मुनी आले, तर तुम्ही विचारलं का म्हणून? तुला तर नाही, ते विचारतात की हा भगवान भगवान काय करत होते? तर बोलतात भगवान आपल्या सुईचे जे टोक आहे, जे जे भोक आहे त्याच्यातून हाती काढत होते. तो ब्राह्मण जोरजोरात हसायला लागतो. बोलतो काय मला मला येडं समजलंय का? बोलतात नारद मुनी तुम्ही असं काय पण बोलता. हा ते सुईच्या जे भोक आहे, जे धागा जात नाही त्याच्यातून हाती कसं राहील? म्हणतो होऊ शकत नाही, नॉट पॉसिबल. तुम्ही काही सांगता. तर ठीक आहे. आणि मग ते पुढे जातात आणि मग जेव्हा त्या जो कॉबलर असतो मग ते त्याला विचारतात. तर जसंच तो ऐकतो एकदम जोरजोरात नाचायला लागतो. हरी बोल, हरी बोल. तो बोलतो काय झालं? बोलतो अरे भगवान इतके चमत्कारी आहे, ते काही करू शकतात. बोलतो तुला आश्चर्य नाही वाटत? ते बोलतो नाही, भगवान काही करू शकतात. मला एवढं मोठं जे अं, पिंपळाचं झाड आहे, बरगदला काय म्हणतात? वटचे जे झाड आहे ते किती मोठं असतं. मी आता जेव्हा गोव्याला गेलतो इतकं बघितलं, म्हणजे जवळजवळ 4 माळे उंच असेल तो मिनिमम, म्हणजे त्याच्याही पेक्षा मोठा असेल. आणि त्याची जी खालची जी खोड होती ती, म्हणजे मला वाटतं 4-5 लोक जरी पकडले तरी ते त्याला कव्हर करू शकत नाही, इतकं भयंकर होतं. आणि ते झाड त्याचं जर बीज पाहिलं ते बोलतात की त्या एकदम राई जे असते ना आपले, त्याच्या एवढे त्याचे हे असते, बीज असतात. मला ते एवढ्याशा बीज मध्ये एवढं मोठं त्या वडाचं झाड ते ठेवू शकतात, तर का तर हातीला काढू शकत नाही. मला भगवान माझे एकदम काही करू शकतात. तर हे जेव्हा नारद मुनी ऐकतात तेव्हा त्यांना समजतं अरे बघा किती श्रद्धा आहे भगवानचं. आणि म्हणून भगवान बरोबर बोलले की हा पहिला येईल माझ्याकडे. तर या सांगण्याचा उद्देश आहे की भगवान म्हणजे जरी ज्ञान नसलं तरी ती श्रद्धा, आपलं प्रेम जे आहे ते अफाट पाहिजे, जोरदार पाहिजे. तर हे आपल्याला या श्लोकामधून बघायला भेटतं. आपण दुसरा श्लोक पाहूया आपण. श्लोक नंबर ओके, श्लोक नंबर आपण पाहूया 32. श्लोक नंबर 32 मी शेअर करतो. श्लोक दिसतो ना? ठीक आहे, मी श्लोक वाचतो. श्लोक नंबर 32. ये तो एतत् अभ्यसूयन्तो
रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. ये त्वेतद् अभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् नानुतिष्ठन्ति मे मतम् तिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् सर्वज्ञान विमूढांस्त विद्धि नष्टान चेतसः. विद्धि नष्टान चेतसः विद्धि नष्टान चेतसः. चेत विद्धि नष्टान चेतसः. पूर्ण श्लोक एकदा म्हणतो. ये त्वेतद् अभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान नष्टान चेतसः. चेतसः. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. आपण ह्याचा अनुवाद आणि तात्पर्य पाहूया. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. तर इथे भगवान या श्लोकमध्ये काय म्हणत आहेत की अभिसूयंतो म्हणजे सुयंतो म्हणजे ते भगवानचं द्वेष करतात. जे त्यांचे जे जसं आधीच्या श्लोकमध्ये सांगितलं जे द्वेष करत नाहीत. आता जे द्वेष करतात तर इथे जर आपण पाहिलं तर भगवान या श्लोकमध्ये आपल्याला सांगत आहेत की जे द्वेष करतात त्यांचं काय होतं. तर जे त्यांचे अभ्यसूयन्तो आणि नानुतिष्ठन्ति जे त्यांचे जे आदेश आहेत त्यांचं पालन करीत नाहीत आणि अशी जी लोक आहेत ते सर्व ज्ञान विमूढांस सर्व प्रकारचे जे ज्ञान आहे ते त्यांचे ते भ्रमित असतात. मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत. ते मूढ आहेत आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात पण भ्रष्ट होतात ते. तर त्यांचं म्हणजे परफेक्शन किंवा त्यांना जी जे उद्देश जो आहे किंवा जो गोल आहे तो त्यांना भेटत नाही. का? कारण ते भगवानच्या उपदेशांचे किंवा आदेशांचे द्वेष भावनेने उपेक्षा करतात. आणि आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये एक त्यांचा भक्त होता जो त्यांच्यावर खूप प्रेम करायचा, अर्जुन. आणि दुसऱ्या ह्याच्या विपरीत होता दुर्योधन जो त्यांच्या नेहमी द्वेष भावने काही सांगितलं की ते त्याचं उलट करायचं. तर दोघांमध्ये आपल्याला जो फरक आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये दिसून येतो. कधी तो सक्सेसफुल झाला नाही. जरी तसं पांडवांचं जर पाहिलं तर त्यांचे जे लाईफ होती त्याच्यामध्ये त्यांनी हार्डली आय थिंक काही वर्ष त्यांनी राज्य केलं आणि तरी ते किती मोठे भगवंतांचे भक्त म्हणून ओळखले जातात आणि किती ते सक्सेसफुल होते आणि किती खुश होते. त्याच्या विपरीत दुर्योधन तो आधीपासून तो त्या राज्यामध्ये होता, त्या महालात होता, तरी पण तो कधी सुखी नव्हता. प्रत्येक क्षण तो त्या द्वेष भावनेमुळे पांडवांशी द्वेष, भगवंताशी द्वेष असल्यामुळे तो कधी सुखी नाही. आणि जनरली पण पाहतो आपण सुखी लोक कोण असतात ज्यांना द्वेष भावना नसते. आरामशीर ते आपलं जे जीवन जगतात. पण ज्यांना द्वेष भावना असते त्यांच्याकडे सगळं ऐश्वर्य जरी असलं तरी ते कधी खुश राहत नाही. दे आर ऑलवेज डिस्ट्रेस. आता म्हणजे हे कसं ते कसं म्हणजे
म्हणजे आपल्याकडे एक BMW आहे त्याची खुशी नाही त्याला, दुसऱ्याकडे 2 BMW त्याचा त्याला त्रास होतो. तर दिस इज नेव्हर, म्हणजे ते कधी ते म्हणजे असली असली जी लोक आहेत ते कधी ज्यांना देश भावना असते ते कधी सुखी होऊ शकत नाही. तिथे भगवान हे सांगत आहे इकडे. तर तात्पर्य आपण वाचूया आपण. तात्पर्य मी क्विकली वाचतोच, मला अजून एक श्लोक घ्यायचा आहे. तात्पर्यामध्ये प्रभुपादजी काय सांगतात, कृष्ण भावना भावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे. तर जे कृष्ण भावना भावित होत नाही तर काय होतं ते या श्लोकामध्ये सांगितलं आहे. त्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्यांच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते. ते ज्याप्रमाणे जर उच्च अधिकारी आहे त्यांचं उपदेशांचं जर उल्लंघन केलं तर कसं शिक्षा भेटते, तसंच भगवंताचे जे उपदेश आहे त्याचं पालन केलं नाही तरी पण शिक्षा भेटते. आणि अशी जी लोक आहेत ते नेहमी त्रस्त राहतात जीवनामध्ये. अवज्ञा करणाऱ्या मनुष्य कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. तर कितीही तो महान असला, म्हणजे महान म्हणजे इन द सेन्स त्याच्याकडे मोठी गाडी आहे, मोठा बंगला आहे, सगळं ऐश्वर्य आहे, धन दौलत आहे, पण तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला भगवंताच्या बद्दल, परब्रह्म बद्दल, भगवंताबद्दल त्याला तो अज्ञानी आहे असं इथे सांगितलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते. तर त्यांना कधी असं हेच नसतं की आपण सिद्धी कधी प्राप्त करू शकू. तर हे ह्या श्लोकमध्ये सांगितलं आहे. तर इथे म्हणजे आपण असं म्हणू शकतो भगवान सांगत आहे तुझ्याकडे अर्जुना, तुझ्याकडे 2 ऑप्शन. एक आहे की माझ्या उपदेशांचं पालन कर आणि सक्सेसफुल, किंवा पालन नाही केलं तर काय होतं ते इथे सांगितलं आहे. आयदर फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स अँड बी सक्सेसफुल, किंवा पालन नको करू आणि भ्रष्ट म्हणून राहतो. तर हे इथे भगवान इथे सांगत आहे. आणि याच्या पुढच्या श्लोक मध्ये हे सांगतात की मग की जी लोक त्यांना माहिती असे नेगेटिव्ह रिझल्ट येतात, भगवंताचं पालन केलं नाही, या दिवशी उपदेशांचं पालन केलं नाही, तर असं हे रिझल्ट भेटतात तरी पण ते असे का वागतात. तर हे पुढच्या श्लोक मध्ये सांगितलं आहे. मी कुठली एक तो पण एक श्लोक आपण वाचून घेऊ आपण. एक श्लोक नंबर 33. सदृशं चेष्टते स्वस्याः हरे कृष्ण प्रभुजी. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. निग्रहः किं करिष्यते. मी पूर्ण श्लोक एकदा वाचतो. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. इथे काय सांगितलंय या श्लोकात, भगवान काय सांगतात का ते असं वागतात. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळीच निग्रह केल्याने काय साधणार. तर त्याला माहिती आहे की मला हे पालन करायचे आहे, तरी तो पालन करत का नाही, कारण प्रकृतीचे 3 गुण आहेत त्याच्यात तो बांधला गेलेला आहे. त्यांनी काही ना काही एक सत्वगुण किंवा रजोगुण किंवा तमोगुण त्यांनी स्वीकारले आहेत. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये हे 3 गुण असतात. कधी म्हणजे जनरली जर आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण असतात. आणि बेस जो त्याचा जो नेचर आहे तो तमोगुणी असतो किंवा रजोगुणी असतो. आणि चांगला भक्त जर असेल तो बरेच वर्षापासून भक्ती करतो तो थोडासा सत्वगुणी होतो. पण तिन्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात.
असं नाहीये की जो तमोगुणी आहे तर त्याच्यामध्ये सत्वगुण नाही, असं नाही. तो तमोगुणी आहे त्याच्यामध्ये पण सत्वगुण असतो, पण मात्रा फार कमी असते. आणि हा तमोगुण जास्त मात्रात असल्यामुळे, जसं थोडस पाणी आहे सफेद कलरचं, त्यात मी भरपूर लाल कलरचं पाणी टाकलं त्याच्यात, तर तो त्याला ओव्हरटेक करेल. तसंच हे जे तमोगुण आहे तो सत्वगुणला तो ओव्हरकम करतो आणि त्याला तो झाकून टाकतो. सत्वगुण असतो आणि म्हणून त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधी साधू संत येतात तर त्या थोड्याशा सत्वगुणामुळे तो त्यांच्याकडे आकर्षित होतो आणि त्याच्या जीवनाचा उद्धार होतो. जसं अजामिल आपण पाहिलं. अजामिल अं, अं, तो किती पापी होता, पण त्याच्याकडे जेव्हा साधू संत आले तर थोडस सत्वगुण असल्यामुळे त्यांनी त्यांचे स्वागत केलं आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. त्यांना सांगितलं की या मुलाचं नाव तू नारायण ठेव. आणि ते फक्त ते नाव नारायण ठेवल्यामुळे त्या पापी व्यक्तीचा उद्धार होतो. त्याने पूर्ण आयुष्य त्याने पाप केलेलं असतं. त्या थोड्याशा त्याच्या या एक सेवा केलेली जी होती साधू लोकांची, त्याच्यामुळे त्याचा उद्धार होतो आणि तो भगवत धामात जातो. तर हे माहीत असल्यामुळे की मला हे पालन केलं पाहिजे. जसं दुर्योधनाला काय माहित नव्हतं का की मला हे हे आहे त्यांचं मी ऐकलं पाहिजे, पण का ऐकत नव्हतं? कारण त्याच्यामध्ये तमोगुण आणि रजोगुण इतका हेवी होता की ते त्याच्या डोक्यातच जात नाही. तर जे सत्वगुणी असतात ते लोक लगेच पकडतात. काही उपदेश सांगितलं, काही चांगलं सांगितलं भगवंताचं ज्ञान, तर ते लगेच पकडतात. पण जे तमोगुणी आहेत, जे रजोगुणी आहेत ते नेव्हर कॅच, कारण ते त्याच्या डोक्यातच जात नाही. कारण मला नाही पकड, कारण ते दुर्योधन सारखी मेंटॅलिटी असते. पण अर्जुन सारखी जे मेंटॅलिटी वाले असतात इमिडिएटली ते पकडतात. हा मला हे केलं पाहिजे, मला हे केलं पाहिजे, हे सांगितलं, अरे वा किती चांगलं. त्यांना ते आवडतं पण, कारण त्यांच्यामध्ये ती जी टेस्ट आहे ती पण ऑटोमॅटिकली हळूहळू त्यांची वाढत जाते. पण तमोगुणी किंवा रजोगुणी असते की त्यांचं तसं होत नाहीये ते. हे पण मी कुठली तात्पर्य ह्याचं पण वाचून घेतो. टाइम कमी आहे आपल्याकडे. तर इथे काय सांगितलंय तात्पर्य श्रीप्रभुपादद्वारे, श्रीप्रभुपाद की जय, इथे सांगतात की जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो प्रकृतीच्या त्रिगुणाच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही. तर त्रिगुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर ह्याच्यातून सुटण्यासाठी एकच कार्य करायला लागेल. आपल्याला कृष्ण भक्ती करावी लागेल, कृष्ण भावनेमध्ये यावं लागेल, भगवंताचं स्मरण करावं लागेल, तर या गुणातून सोडू शकतो. जसं आपण पाहतो कधी काही लोक खूप चिडचिड करतात किंवा रागवतात. सडनली ते रागाच्या भरात असं काहीतरी कार्य करतात, कधी कोणाला मारतात किंवा इव्हन खून पण करतात. वाय? कारण त्याच्यात सडनली हा जो स्पाइक होतो, जो गुण आहे, त्याच्यामुळे ते असे वागतात. नंतर ते मग विचार करतात, अरे मी हे काय केलं, मला असं नव्हतं करायला पाहिजे. तर हे सगळं ह्याच्यातून जर निघायचं असेल तर एकच आहे, आपल्याला कृष्णाची भक्ती केली पाहिजे. आणि सगळ्यात सिंपल ह्याच्यासाठी आपल्याला सांगितलं, हा जो मंत्र आहे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. सिंपल, हा एकदम सिंपल मंत्र आहे, खास करून या कलियुगासाठी. या कलियुगामध्ये आपण हा जो मंत्र केला, आपण हळूहळू या त्रिगुणातून आपण मुक्त होऊ इकडे. आणि पुढे सांगतात की हे भगवान 7व्या अध्यायामध्ये पण सांगतात, दैवी ही च्या गुणमयी मम माया दुरत्यया. भगवान काय म्हणतात? दैवी ही एष गुणमयी, ही जी माया आहे, मम माया दुरत्यया, ही ह्याला पार पाहणं कठीण आहे, कोणीच पार करू शकत नाही. दुरत्यया भगवान म्हणतात स्वतः. कोणाला वाटत असेल मी पार करू शकेन, मी खूप संयमी आहे, मी खूप कंट्रोल करू शकतो, पण तसं नाही. आणि याचं उदाहरण पण आपण पाहिलं. कोणाला आठवतं शास्त्रामध्ये असे त्यांनी खूप त्यांचा संयम होता, खूप कंट्रोल होता, तरी पण ते एक थोडासा एक चान्स भेटला आणि ते भटकले. तर एनीबडी रिमेंबर? नो? भरत महाराज. भरत महाराज आहे. भरत महाराज ते त्यांना असं वाटलं की माझ्याशिवाय हा जो हिरण आहे याचं रक्षा कोणी करू शकत नाही. मग विश्वामित्र मुनी आहे. विश्वामित्र मुनी किती मोठे तपस्वी होते, ते 60 हजार वर्ष तपस्या करायचे, तरी पण एक थोडस ते मेनकाचे जे पायातली हे पैंजण होती त्याची रुण झुण ऐकून फक्त थोडस ऐकलं त्याचं मन भटकलं, इज गॉट लॉस्ट.
पण असे कितीतरी ऋषी मुनी आहेत, तर थोडासा चान्स भेटला की ते जे इंद्रिय आहे ते असे हा जो गुण आहे प्रकृतीचा गुण, त्याच्यावरती ते काम करतात आणि माणसाला फटकून खेचून टाकतात. म्हणून त्याला खूप प्रयत्न केला पाहिजे यासाठी. आणि म्हणून भगवान म्हणतात की दुरतया. पण ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सोपं काय आहे, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मामेव ये, फक्त माझ्या श्रीकृष्ण शरणमध्ये तुम्ही जर आलात, मामेव म्हणजे माम एव, ओनली मी. इथे भगवान क्लिअरली सांगतात, माम एव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. ते मायातून आरामशी तरले जातात. तर इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, पण भगवान श्रीकृष्णाचं जर आपण शरण घेतली तर आरामशीर त्याला पार करू शकतो. आणि भगवान म्हणतात पण भागवतामध्ये पण एक श्लोक आहे जिथे सांगितलं आहे की भगवंताचे चरण आहेत ते एका बोट सारखे आहेत. त्याला जर आपण धरलं आरामशीर, हा जो मोठा जो भवसागर आहे तो, जे गाईचे जे पिल्लू असतं छोटस, त्याच्या पायाचे जेव्हा पावसाळ्याचे ठसे उमटतात त्यात किती थोडस एवढंस पाणी, तर आपण काय विचार करत नाही त्याला क्रॉस करायचा. हा जो एवढा मोठा अथांग महासागर आहे तो त्या गायच्या पायातले जे जे पाणी जमा आहे त्या ठस्यातलं त्याच्यासारखं होऊन जातं. इट बिकम सो इझी. नाही तर मग ह्या अथांग महासागरमध्ये आपण माहित नाही आता किती करोडो जन्मापासून आपण फिरत आहोत. म्हणून आता तरी भगवानची भक्ती आपल्याला घेतली पाहिजे, हे इथे भगवान सांगत आहे इथे. आणि मग पुढे इथे सांगतात की या प्रवृत्ती नियंत्रित करणे आवश्यक आहे आणि खूप गरजेचं आहे. असं नाही आपण ह्याला कंट्रोल न करता राहू शकतो, असं नाही आहे. प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये जर राहतो त्याची जी प्रवृत्ती आहे त्याला ते नियंत्रित करून त्याला राहिलं पाहिजे समाजात. तो असं म्हणजे कसंही वागू शकत, बिकॉज प्रभुपादजी किंवा शास्त्रामध्ये पण सांगितलं की आपण मनुष्य आहोत, आपण जनावर नाही. जनावर जे पाहिजे ते करतात, दे कॅन डू एनिथिंग, कोणी त्याला विचारणार नाही. पण वी आर ह्युमन बिंग्स. पण आपल्याला आपली जी प्रवृत्ती आहे किंवा जे आपले जे वेग आहेत, आपल्या इच्छा जे आहेत त्यांना कंट्रोल करून आपल्याला जावं लागतं. अन्यथा या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक ठरतात. नाहीतर हेच जे आपलं जे आहे ते आपल्याला मोठी बाधा बनते ह्या प्रवृत्ती, आणि आपल्याला आध्यात्मिक मार्गावर पुढे तो जाऊ देत नाही. आत्मसाक्षात्कारच्या मार्गावर तो पुढे जाऊ देत नाही. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या आवश्यकता पुरविण्यास अनुमती आहे. तर जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत एक लिमिटमध्ये तुम्ही हे कार्य करू शकता. एक लिमिटमध्ये तुम्हाला जे काय, जसं आता शरीर आहे तर मला खाल्लंच पाहिजे, मला जेवण खाल्लं पाहिजे. पण असं नाहीये की मला जेवण खायचं म्हणून मी म्हणजे 2 तास बसून खाल्लं पाहिजे. नाही, थोडस खाल्लं, आपलं पोट भरलं, बस झालं. आणि नाही केलं तर आपण पाहतो की काही लोकांचं तब्येत खराब होते, कोलेस्ट्रॉल, बीपी, हे सगळं का होतं, कारण अनकंट्रोल फूडमुळे. तर इथे प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक वेग आहे आपले, ते प्रत्येक वेगांना ते कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, इथे असं सांगतात. आणि मग पुढे सांगितलं आहे की मनुष्याने अशा विधी निषेधांवर आसक्त न होता त्याचे पालन केले पाहिजे. तर विधी पण आहेत आणि निषेध पण आहेत शास्त्रामध्ये की तुम्ही हे केलंच पाहिजे, आणि निषेध म्हणजे तुम्ही हे करू नका, बिलकुल अजिबात विचार पण करू नका. तर त्याच्या प्रती आसक्त न होता त्यांचं पालन केलं पाहिजे. अरे नाही, हा जो कानून आहे मला आवडत नाही, नाही, हा जो आहे मला खूप आवडतं, तसं नाही करू शकत. कंटिन्युअसली आपल्याला ते आसक्ती न ठेवता ते केलं पाहिजे. मग पुढे सांगितलं आहे कारण राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते. इथेच आहे की कितीही मोठा राजमार्ग असला तरी अपघात होण्याची शक्यता असते. आणि हे आपण पाहिलं की जसे विश्वामित्र मुनी आहे, सौभरी मुनी, इतके एक्झाम्पल्स आहेत की इतके मोठी तपस्वी असून पण ते जराशा निष्काळजीपणे ते भटकले जातात. तर ती काळजी घेतली पाहिजे आपल्याला. मग पुढे सांगितलंय, जरी राजमार्गाच्या काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित मार्गावर काही संकट उद्भवणार नसल्याची कोणीही निश्चिती देऊ शकणार नाही. कोणी गॅरंटी देऊ शकत नाही तुम्ही बिंदास जा या रोडवरती तुमचा ऍक्सिडेंट होणार नाही. कितीही म्हणजे आजपर्यंत असं दुनियामध्ये असं ऍक्सिडेंट फ्री रोड कुठेच नाहीये की तुम्ही डोळे बंद करून चालवा कधी ऍक्सिडेंट होणार नाही.
कितीही चांगला रोड बनवला, कितीही स्मूथ बनवला, कितीही सिग्नल्स असले, कितीही ते जे कानून लॉज आहे ते कितीही स्ट्रिक्ट ठेवले तरी ते ऍक्सिडेंट कुठे ना कुठे तो होतच. तर असं नाही, म्हणून वी हॅव टू बी केअरफुल. गाडी चालवताना आपण कसं केअरफुल राहतो बाबा, की काळजी ठेवली पाहिजे, तसं हे आपल्या जीवनाची पण जेव्हा गाडी आपण जेव्हा चालवत आहोत, वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल आणि खूप काळजीपूर्वक आपल्याला हे केलं पाहिजे, इथे सांगितलं. मग भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी काळापासून चालत आहे. हे आपल्याला का आहे, कारण अनादी काळापासून आपण असं संग करत आहोत, त्याच्यामुळे ती हे चाललेलं आहे. म्हणून नियंत्रित इंद्रियतृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असते. तर आपल्याला जर असं वाटेल मी नियंत्रित इंद्रियतृप्ती करेन, तरी ते भीती आहे, म्हणून आपल्याला सावध राहायला पाहिजे. मग पुढे कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यांपासून अनासक्त होतो. तर अशा जेव्हा कृष्ण भक्तीमध्ये येतो, तो ऑटोमॅटिक जे दुसरे आहेत त्याच्या जे वाईट गोष्टी आहेत त्याच्यातून तो अनासक्त होत राहतो. आणि आपण पाहिलं भक्तीमध्ये जे तर ऑटोमॅटिक जे वाईट सवयी आहेत त्यांना स्पेशल प्रयास करावे लागत नाही. किती मी भक्तांचे असे स्वतःचे एक्झाम्पल ऐकले, ते म्हणतात की मी भक्तीमध्ये आलो, इस्कॉन मध्ये आलो आणि मला म्हणजे ते प्रयत्न करत होते दारू सोडण्याचा, सिगरेट सोडण्याचा, बरेच वर्ष प्रयत्न केला, पण चांगला संघ भेटला की ऑटोमॅटिक म्हणजे एका महिन्यात कसं सुटलं त्यांना समजलं नाही. म्हणून कृष्ण भक्ती आणि कृष्ण भक्तांचे जे संघ आहे, सत्संग जे आपण म्हणतो, ते खूप महत्वाचं आहे. सर्व प्रकारच्या इंद्रियांची आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूल उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणे. तर हे सगळे जे आसक्ती आहे आपले, मला हेच पाहिजे, मला असंच केलं पाहिजे, त्याच्यापासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश काय आहे? फक्त कंट्रोल नाहीये. भगवंताच्या प्रती भगवान श्रीकृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणे. नेहमी जर आपलं एवढे सारे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून तर आपल्याला कृष्णाचं स्मरण होत नाही, हे तर सगळे युजलेस. उद्देश आहे आपलं भगवान श्रीकृष्णाचं स्मरण, भगवान कृष्णाचं ध्यान आणि त्यांचं चिंतन. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे इथे सांगता येते. तर श्लोक नंबर 32, 33 आणि 34 तीन श्लोक पाहिले आपण. त्याच्यामध्ये काय पाहिलं 32 मध्ये की भगवंता परंतु जे द्वेष भावने या आदेशांचा अपेक्षा करतात. 31 मध्ये 31, 32, 33. 31 मध्ये काय पाहिलं, जे माझे मत्य आदेशानुसार भगवंताच्या आदेशानुसार जे कर्म करतात, त्यांचा द्वेष करत नाही उपदेशांचा, तर त्यांचं काय होतं, कर्मबंधनातून मुक्त होतात. पहिला श्लोक. 32 मध्ये ते पालन करत नाही त्यांचं काय होतं, परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करून त्यांचे पालन करत नाही, त्यांना ज्ञान शून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे. म्हणजे हे भ्रष्ट आहे, म्हणजे भ्रष्टच होणार. पहिलं पालन केलं ते कर्ममुक्त होतील, दुसरं नाही पालन केलं तर ते भ्रष्ट होतील. 33 मध्ये काय सांगतात की असूनही ते असं का वागतात, कारण ते प्रकृतीच्या गुणाने कंट्रोल झालेले आहेत, हे इथे सांगतात. आणि याच्या पुढे भगवान 35 मध्ये पुढे 34 मध्ये 32, 30 झालं, 33 झालं. तर ते पुढे सांगतील की एवढी बुद्धी असून ही जी मायाशक्ती आहे ती किती शक्तिशाली आहे. तर हे सगळं जर मायाशक्तीच एवढी पॉवरफुल आहे, तर हे सगळं रूल्स अँड रेग्युलेशन पालन करण्याचा उद्देश काय, मग मी का करू? मग जर मी माझ्या प्रकृतीप्रमाणे जर वागणार आहे, तर हे सगळे जे शास्त्र, हे सगळे नियम मला का पालन केलं पाहिजे, याचं उत्तर पुढे भगवान इथे देणार आहेत. तर मी थांबतो इथे, आणि कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही शंका कुशंका काही असेल तर आपण ते घेऊया. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, गोविंद की जय. हरे कृष्णा.
प्रभूजी एक प्रश्न विचारू. येस येस माता. अच्छा, तिथे 31व्या श्लोकात द्वेष हा शब्द आलाय, पण द्वेष आपण जनरली इंग्लिश मध्ये जेलसी असं म्हणतो ना. करेक्ट. तर मग इथे भगवंतांचा द्वेष म्हणजे द्वेष म्हणजे आता भगवंतांनी काही उपदेश दिले आहे आपल्याला. द्वेष म्हणजे एनवी, म्हणजे मला तो हे मला आवडत नाही. द्वेष अच्छा, म्हणजे ओके. काय हे मला आवडत नाही. आता भगवान त्यांनी सांगितलं तुम्ही हे काम करा, पण मी ते काम करत नाही. दॅट मीन्स आय एनवी दॅट इन्स्ट्रक्शन. ओके. मला आवडत नाही. अच्छा 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 अच्छा. आणि त्यांनी जर ते द्वेष ठेवून जर ते पालन नाही केलं तर काय होईल मग ते पुढच्या श्लोकमध्ये सांगतात. हा 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 हा. ओके ओके ओके. नाही, मला त्या शब्दाचं तिथे हे नव्हतं लागत. म्हणजे नॉन बिलिव्हिंग असं ना. नॉन बिलिव्हिंग, येस यू कॅन से दॅट. नॉन ओके बिलिव्हिंग. ओके ओके ओके. कारण मी ते सांगितलं जसं एक प्रेमी प्रेमिका आहे, नवरा बायको आहे, त्यांचं एकमेकावर खूप प्रेम असतं आणि म्हणून ते ब्लाइंडली फॉलो करतात. हा हा हा. प्रेम तसंच त्या जो कॉबलर होतात त्याचं कसं भगवंतावर नितांत श्रद्धा आहे. ही कॅन डू एनी. हातीला पण तो सुईचे जे भोक आहे ते पण काढू शकतो. करू शकेल. कारण ते त्याचं प्रेम आहे आणि तो ब्राह्मण असूनही त्याला ते भगवंतावर एवढा विश्वास नव्हता. भगवान असं कसं करतो. म्हणजे भगवान इथे अर्जुनाला तुम्ही असं म्हणू शकता की अर्जुनाला इन्स्ट्रक्शन देत आहे की माझे तू हे मी जे सांगतो युद्ध करते हे तू पालन कर, आणि जर नाही केलं तर काय होईल, यू विल बी भ्रष्ट. ओके ओके. धन्यवाद प्रभूजी. थँक्यू वंदना माता. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ठीक आहे. ओके. हरे कृष्णा. अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण थांबूया. सर्वांचा खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. आणि पुढच्या गुरुवारी आपण भेटू. हरे कृष्णा.